You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. काल झालेल्या हल्ल्यावर काँग्रेसचे पदाधिकारी किरण काळे यांनी प्रतिक्रिया दिली की मी अशा कोणत्याच इसमाला ओळखत नाही किंवा हा कोण व्यक्ती आहे त्याला ओळखत नाही. 2-3 महिन्यापूर्वी झालेल्या त्यांच्यावर मी एक अर्ज दिला होता, फसवणूक करते ही बैलजोडी आहे. त्यांनी या गोष्टीचा गाजाबाजा करून प्रेस नोट काढली आणि प्रेस नोट काढून त्याच्यावर माझ्या नावाचा उल्लेख होता आणि गुन्हा दाखल करायला 2 ते 2.5 तास संजय जिंजे आणि किरण काळे हे दोन्ही तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर डिफेमेशनचा गुन्हा दाखल करण्यासाठी बसले होते. त्यावरही यांनी काही दिवसापूर्वी माहितीचा अधिकार अर्जाची प्रत मागितली आहे आणि हे म्हणतात मला ओळखत नाही. म्हणजे हे खोटं बोलायची एक लिमिट असते. असो, थोरात साहेबांनी ज्यांनी त्यांना कुशीत घेतलं ते त्यांचे नाही झाले तर आपले काय होणार. नेमकं आता ते काँग्रेसचे पदाधिकारी आहेत का थोरात साहेबांकडे 50 ते 60 हजार रुपये पगारावर काम करणारे, अशी देखील माझ्या मनात व नगरकरांच्या मनात काही संशय आहेत. त्यांचा दुसराही देखील धंदा आहे ब्लॅकमेलिंगचा, तेही देखील मी मागच्या वेळेस अर्जा थ्रू SP साहेबांना दाखवलं होतं आणि त्यांचे धंदे देखील उघड केले होते. काही दिवसापूर्वी त्यांनी एक स्टिंग ऑपरेशन घेतलं होतं. त्या स्टिंग ऑपरेशनमध्ये हेरंब कुलकर्णीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी त्यांनी सांगितले की बाबा यांच्यावर असा हल्ला झाला, जवळचे मटक्याचे धंदे, अवैध धंदे मी बंद करतो, असं करतो. आणि त्यांच्या जो मास्टर माइंड होता या गोष्टीचा संजय जिंजे याचीच फोटो माझ्याजवळ एक मटका बुकी म्हणजे नगरमधील सुप्रसिद्ध मटका बुकी त्याच्यासोबत आहे. त्याचं नाव आहे राजू मामा. राजू मामाजी त्यांची सत्कार करताना अशी फोटो माझ्याकडे आहे आणि ते म्हणतात आम्ही ओळखत नाही, 2 नंबर धंदेवाल्यांशी आमचं काहीही संबंध नाही, आम्ही या इसमाला ओळखत नाही. म्हणजे खोटं बोलायचं. सोशल मीडिया आहे, आपल्याला तुमच्यासारखे प्रतिनिधी आहेत जे अहोरात्र काम करून लोकांपर्यंत खऱ्या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पण यांना देखील काही तुम्हाला देखील खोटं बोलून नगरकरांना कसं येड्यात काढायचं आणि कसं ब्लॅकमेल करायचं हे देखील यांनी सांगितलेलं आहे. हे आहे त्यांचं काही फोटोज आहेत माझ्याकडं हे सत्कार करताना. आणि याच्यामधले हा तर मला असा लेटेस्टच फोटो दिसतोय कारण याच्यामध्ये बी पोलीस प्रोटेक्शन आहे त्यांना आणि ते पोलीस देखील आपण बघू शकतो याच्यामध्ये आहे. आणि याला तर नगरकर सगळेच ओळखतात की बाबा हा एक चांगला मोठा बुकी आहे आणि याचे कुठपर्यंत संबंध आहेत, काही गोष्टी आहेत, तर याला सगळे लोक ओळखतात. असो, सदरचा हा जो प्रकार आहे याच्यावर मी एवढंच बोलणार की बाबा SP साहेबांना माझी एवढीच विनंती आणि मागणी आहे की हे जे हल्लेखोर आहेत, काँग्रेसचे शहर अध्यक्ष असो, पदाधिकारी असो, संजय जिंजे हे पदाधिकारी असो, यांच्यावर कठोर कारवाई करावं व मला न्याय मिळवून द्यावं अशीच माझी विनंती आहे. आणि माझी अजून एक मागणी अशी की जसंच मी बरं होईन आमच्या ॲडव्होकेट बंधूंना सगळ्यांना प्रोटेक्शन मिळायला पाहिजे. कारण राजस्थानमध्ये आता ॲडव्होकेट्स बिल पास झालेलं आहे आणि महाराष्ट्राला देखील या गोष्टीची गरज आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करावं अशी विनंती माझी महाराष्ट्र सरकारला राहीन. आणि पुढचं पत्र देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे यांना देखील देणार आहे. ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल हे पासच झालं पाहिजे कारण असे क्रिमिनल्स आणि असे लोक आमच्या रेग्युलर रूटीनमध्ये येत असतात. म्हणून यांना आम्हाला टॅकल करणं सगळ्यांना टॅकल करणं पॉसिबल नाही आहे. म्हणून हे बिलची अत्यंत गरज आहे. एवढं सांगून थांबतो. धन्यवाद.